So welcome to today's class. Today we will continue the chapters that we haven't done. Okay. Let me first of all correct all the settings. This one is and this one. Okay. Pin this tile. Yes. So you will be able to see me now. Okay. So once again, good evening all of you. Today we will learn about punctuation. Okay. Yesterday we learned about article. Do you remember? Article works like what we call it. Article works like adjective. Okay. Sometimes it works like adjective. And I taught you about that. Today we will learn about punctuation and what is it about. So before going towards the topic, let's see what is today's motivational quote. Do something wonderful, people may imitate it. Okay. Do something wonderful, people may imitate it. Okay. Said by Albert. Let me. Okay. There are still students trying to join in the class. Okay. So do something wonderful, people may imitate it. This is said by Albert Schweitzer. आता यांनी हे वाक्य म्हणलेलं आहे. काय आहे ते वाक्य? डू समथिंग वंडरफुल, पीपल मे इमिटेट इट. म्हणजे काय? तर अशी कोणती तर अद्भुत क्रिया करा, असं कोणती तर अद्भुत गोष्ट करा की दुसरे माणसं तुमचं अनुकरण करतील. ओके. हे गोष्ट म्हणलेली आहे. मग याच्यामध्येच आहे ना, काय असते, आपण दुसऱ्याचं अनुकरण करायला जात असता इंग्रजी बोलण्यामध्ये पण त्यांनी वेगळ्या ठिकाणून बोललेलं असते, वेगळ्या पद्धतीने बोललेलं असते. मी तुम्हाला म्हणत नाही की त्यांनी म्हणलेलं चुकीचं आहे, पण मी म्हणत आहे तुम्हाला जे मी आहे ना पॅटर्न शिकवत आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवत आहे ती पद्धत पण बरोबर आहे. तुम्ही या पद्धतीला इतक्या वेळेस प्रॅक्टिस करा की दुसरे इमिटेट केलं पाहिजे तुम्ही कसं बोलता ते. मलाही वाटलं पाहिजे की अरे मी या वाक्यांना इतक्या वेळेस म्हणलेलं आहे, पण या विद्यार्थ्यांनी माझ्यापेक्षा जास्त वेळेस म्हणलेलं आहे आणि माझ्यापेक्षा चांगलं म्हणतो. ठीक आहे. सगळ्यांमध्ये कोणती ना कोणती तर कला असते. जे 10,000 वाक्य आहेत ते खूप 10,000 स्ट्रक्चर्स आहेत. त्यांना एकदा तुम्ही पाठांतर केले की तुम्हाला कुठे पण कधी पण इंग्रजी बोलता येणार, समजून घेता येणार आणि कोणताही पेपर सोपा जाणार. ठीक आहे. इतक्या जास्त ते वाक्यरचना आहेत आणि ज्या पूर्ण 10,000 वाक्यरचना आहेत ना, त्या पाठांतर करण्यासाठी तुम्हाला फक्त 200 वाक्य पाठ करावं लागते. 200 वाक्याच्या मदतीने तुम्ही 10,000 वाक्य बनवू शकता. ओके. बनवू शकता डोक्यातल्या डोक्यात. त्याच्यामुळे मी म्हणत असतो दररोजचा अभ्यास करा. जे स्टार्टिंगचे 40 वाक्य मी तुम्हाला दररोज क्लासमध्ये लिहा म्हणत असतो, तो बेसिक पार्ट आहे, महत्त्वाचा बेसिक पार्ट असतो. ओके. जूनच्या 1 तारखेपासून सोमवार, मंगळवार, बुधवार या तारखेला मी 7 ते 8, 8 ते 9 रेग्युलर क्लास असणार बरं का, 8 ते 9 असणारच, पण 7 ते 8 हा बेसिक क्लास असणार. म्हणजे की 1, 2, 3 असे 3 दिवसामध्ये मी बेसिक शिकवणार. बेसिक म्हणजे 40 वाक्य. तेच 40 वाक्य वारंवार आता हे शेवट होणारच नाही, सतत शिकवत राहणार मी पूर्ण कोर्स त्या 3 दिवस 7 ते 8. ज्यांना करायचं त्यांनी करू शकतात. कसं का? कारण ते बेसिक वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कसे 140 वाक्य तयार होतात, एका वाक्याच्या मदतीने 140 वाक्य कसे तयार करायचे ते कळणार. तुम्हाला सब्जेक्ट WH काय असतात ते कळणार. तुम्हाला टू बी टू ह्या वाक्य काय असतात ते कळणार. याच्यामुळं 40 वाक्य महत्त्वाचे आहेत. मी म्हणत असतो दररोज लिहा म्हणत असतो. तर मग टुडेज टॉपिक इज पंक्च्युएशन. सो व्हॉट डज पंक्च्युएशन मीन? पंक्च्युएशन म्हणजे काय? तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रश्नचिन्ह. ओके. इथं आहे फुल स्टॉप. हे प्रश्नचिन्ह, फुल स्टॉप हे काय असतात? तर मग बघा, बोलताना काय असते की एक वाक्य म्हणतो मी आता. ठीक आहे. एक सेकंड, मी पुन्हा एकदा लिंक सेंड करू का? काय असते, तुम्ही वेळेवर जॉईन होत नसता. आता 13 मिनिट झाले आहेत, अजून पण कोणी जॉईन होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शिकवायला लागल्यानंतर डिस्टर्ब होत असतो. हो की नाही? आता डिस्टर्ब झालेला आहे. मी डायरेक्ट शिकवायला सुरुवात केलेलं होतं. तर मी म्हणत होतो पंक्च्युएशन म्हणजे काय. तर एक एक्झाम्पल घेऊत आपण. ओके. फॉर एक्झाम्पल की एक आहे ना प्रश्न आहे, ते काय आहे? ओके. ते काय आहे? आता हे म्हणताना मी इथं म्हणलो का ते काय आहे प्रश्नचिन्ह? म्हणलो नाही. ओके. मी म्हणलो का? नाही. हे पेन आहे, हे पेन आहे असं म्हणल्यानंतर मी असं म्हणलो का हे पेन आहे फुल स्टॉप? ओके. नाही ना. दिस इज पेन फुल स्टॉप असं म्हणलो नाही. कसं का? डायरेक्ट आहे ना तुम्हाला कळणार आहे बोलताना की एक वाक्य आहे, एक प्रश्न आहे. व्हॉट इज इट? काय आहे? काय झालं? हे प्रश्न आहे, हे तुम्हाला कळालं.
पण लिहिताना कसे कळावे, त्यांना वाचायचं कसं? कारण बोलताना तर व्हॉट इज इट आवाज मोठा असतो, ओके, दिस इज पेन आवाज छोटा असतो, वाक्यांचा आवाज या थरावर असतो, प्रश्नाचा आवाज या थरावर असतो. पण लिहिताना तसं काही नसते, ओके. लिहिताना प्रश्न लिहिताना असा मोठा प्रश्न लिहायचा आणि वाक्य लिहिताना छोटे लिहायचं असंही लिहू शकत नाही आपण. सगळे एकाच प्रमाणे असतात, त्यांना तेच अक्षर असतात, त्यांची तेच स्टाईल पण असते, लिहिणाऱ्याचे अक्षर पण तेच असतात. मग कळावे कसा कोणता प्रश्न आहे, कोणतं वाक्य आहे, कोणतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, कोणाचा उच्चार मोठा करायचा, कोणाचा उच्चार छोटा करायचा, हे सर्व गोष्टी कसे कळणार? तरी पंक्च्युएशननुसार कळणार, ओके. एक वाक्य सुरुवात झालं की कुठे थांबायचं हे पंक्च्युएशनच्या मदतीने कळत असते. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण पंक्च्युएशनमध्ये जर मिस्टेक झाली तर पूर्ण अर्थ बदलू शकतो. आता असं होणार का, तर मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. बघा, तर काय झालं माहिती आहे काय, अमिता आणि अमित हे दोन आहेत, एक मुलगी एक मुलगा. अमिताने अमितला एक पत्र लिहिले, ठीक आहे. अमिताने काय केलं, अमितला एक पत्र लिहिलं. तिची मराठी भाषा थोडी कच्ची आहे, तिला मराठीचे विरामचिन्हे कुठे वापरावे समजत नाही, त्यामुळे उताऱ्यातील वाक्याचा अर्थ बदलतो. आता एक मी तुम्हाला उतारा दाखवणार आहे. त्या उतार्यामध्ये अमिताची मराठी कच्ची आहे, तिनं अमितला पत्र लिहिलं, पण तिची मराठी कच्ची असल्यामुळे त्या वाक्यांचा अर्थ कसा बदलतो हे मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. विरामचिन्हे पंक्च्युएशन खूप महत्त्वाचे आहे. बघा, तर मग सगळ्यात पहिलं बरोबर विरामचिन्हे वापरल्यावर कसं पत्र होते, ओके. बरोबर विरामचिन्हे आहेत, ते चुकीचे नाही, बरोबर. प्रिय अमित, तुमची आठवण येते. माझ्या मैत्रिणीला काल मुलगा झाला. आजीला दम्याचा त्रास होता, कुत्र्याला 4 पिल्ले झाली, मामाला दाढी करताना ब्लेड लागली, बहिणीला दवाखान्यात ॲडमिट केले, बकरीला 1000 रुपयात विकले, आत्याला नमस्कार, आपली अमिता. कळालं तुम्हाला पत्र, ओके. पत्र कळालं, काय अडचण आहे वाटलं पत्रामध्ये? नाही, ओके. पंक्च्युएशन बरोबर असलं की असं पत्र असते, ओके. याच्या अर्थामध्ये बी बरोबर अर्थ आहे, कोणी वाचलं तर म्हणाल ठीक आहे पत्र आहे. आता बघा, चुकीचे विरामचिन्हे वापरल्यावर पत्रामध्ये बदल कसा होतो. चुकीचे विरामचिन्हे, प्रिय अमित, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होता कुत्र्याला, 4 पिल्ले झाली मामाला, दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला, दवाखान्यात ॲडमिट केले बकरीला, 1000 रुपयात विकले आत्याला, नमस्कार आपली अमिता. मग कसं आहे पत्र, ओके. वेगळं आहे की नाही, कसं का, वाक्य तेच आहेत, ओके, त्यांचा अर्थही तेच असायला पाहिजे. तरी याच्यामध्ये आणि दुसऱ्या पत्रामध्ये फरक कसं का, कारण त्याच्यातले पंक्च्युएशन विरामचिन्हे चुकले म्हणून, ओके. तुम्ही बघू शकता इथं वाक्याला, पुन्हा वाचून दाखवतो. प्रिय अमित, इथं कॉमा यायला पाहिजे, कॉमा द्यायला नाही, वाक्य वाढलं आणि इथे येऊन थांब, फुल स्टॉप आला बघा. प्रिय अमित, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला, ठीक आहे. काल मुलगा झाला आजीला, ओके. आता माझ्या मैत्रिणीला काल मुलगा झाला, एवढं करायचं होतं तर इकडे झाले. त्याच्यामुळं तुम्हाला पंक्च्युएशन बरोबर आले पाहिजे, नाही तर वाक्यांमधला अर्थ बदलत असतो. मराठीमध्येच नाही, इंग्रजीमध्ये पण तसं होत असते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आता क्लासमध्ये. पण हे पत्र ऐकून तुम्हाला मजा आली की नाही, आनंद झाला ना, ओके. So let's see this topic known as punctuation, okay. This emoji I wanted to show this to you, but let's move on. The first punctuation, पहिला काय आहे विरामचिन्हाचा भाग, तो आहे पिरियड, फुल स्टॉप, ओके. टिंब, वाक्याच्या आखरीला टिंब देत असतात. रस्त्यावरून कधी जाता तुम्ही, ओके, जाताना असा लाल लाईट दिसला, काय करता, गाडी दन पळवता का, पळवलं की पोलीस येते आणि सन्नगण मारते, हो की नाही. तसं नाही, तर जाऊन तिथंच लगेच थांबवतो आपण, कसं काय, लाल लाईटला थांबायचं असते, तुम्हाला माहीत आहे. त्याचसारखं सेम टू सेम कधीही वाक्य म्हणत असाल तर कुठे जाऊन थांबायचं, जिथे फुल स्टॉप आहे. फुल स्टॉप असतो वाक्याचा, लाल लाईट, ओके. तिथे गेलं की बराबर थांबायचं, ठीक आहे. इट इंडिकेट्स एंड ऑफ अ सेंटेन्स ऑर शोज ॲब्रिएशन. कोणत्या वाक्याचा शेवट दाखवण्यासाठी आपण फुल स्टॉप यूज करत असतात, ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतेही वाक्य घ्या, एक्झाम्पल घेऊन तुम्हाला आता मी वाक्य दाखवतो. आय कॅन प्ले क्रिकेट, ओके. हे वाक्य बघा, आय कॅन प्ले क्रिकेट.
या वाक्यामध्ये आता मला सांगा, अखेरला मी फुल स्टॉप दिलेला आहे. ओके, कारण तिथे वाक्याचा अंत होत असतो. ओके, आय कॅन प्ले क्रिकेट. पुढे दुसरं वाक्य लिहू, आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन प्ले हॉकी. ओके, दोन वाक्य लिहिलेले आहेत. मग हे वाक्य म्हणताना मी कसे म्हणणार, आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन प्ले हॉकी असं म्हणणार का? नाही ना. मी म्हणणार आय कॅन प्ले क्रिकेट, आय कॅन प्ले हॉकी. मध्ये मी स्पेस देणार. कसं का? कारण तिथे फुल स्टॉप यूज केलेला आहे म्हणून. ओके, फुल स्टॉप काय दाखवत असतो की एक थांबवा जरासा, आता थकले आहे. ओके, खूप पळून पळून आल्यानंतर आता थांबायचं, म्हणजे बोलून बोलून आलं की तिथे थांबायचं असते. ओके, आय कॅन प्ले हॉकी म्हणजे की थांबायचं तिथे. हे फुल स्टॉप दाखवत असतो तिथे थांबा म्हणून, वाक्य संपलेलं आहे. ओके, मग यासारखे ज्या ज्या ठिकाणी वाक्य संपते त्या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचा, हे विसरायचं नाही. याच्यावर क्वेश्चन येत असतात. ओके, पंक्च्युएशन बरोबर आहेत की नाही, वाक्यामध्ये खालच्या पंक्च्युएशन्स बरोबर द्या म्हणून क्वेश्चन येतात. मग त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागतो. आणि ते कधी करणार? जेव्हा दररोजचे तुम्ही वाक्य लिहिणार, तेव्हा वाक्य लिहिताना जेव्हा पंक्च्युएशनमध्ये तुमच्या मिस्टेक होणार नाही तेव्हा तुम्हाला कळणार. म्हणून मी तुम्हाला दररोज म्हणत असतो, बघा कधीही वाक्य लिहिलं की ध्यान द्या, तिथं पंक्च्युएशनमध्ये फुल स्टॉप असतो. क्वेश्चन असला तर क्वेश्चन मार्क असतो. कोणते क्वेश्चन आहेत, कोणते वाक्य आहेत त्याच्याकडे ध्यान द्यायचं. मी लिहिलेल्या वाक्यांकडे चेक करायचं, फुल स्टॉप आहे क्वेश्चन मार्क आहे त्यानुसार तुम्ही लिहायचे. ओके, आता तुम्ही एक वाक्य लिहिले, आय कॅन प्ले, फुल स्टॉप बरोबर. पण कॅन आय प्ले हे प्रश्न आहे. आय कॅन प्ले म्हणजे मी खेळतो, फुल स्टॉप. कॅन आय प्ले मी खेळतो का, हे काय आहे, वाक्य आहे की प्रश्न आहे? मी खेळतो का, तू खेळतोस का, हे प्रश्न आहे ना. मग प्रश्न आहे तर मग याच्या अखेरला प्रश्नचिन्ह येणार की फुल स्टॉप येणार? प्रश्न. ओके, क्वेश्चन मार्क येणार. म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचा. कॅन आय प्ले, कॅन यू प्ले, तू खेळतोस का, प्रश्न विचारता आपण म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचा. यामुळे अशा मिस्टेक व्हावू नये म्हणून हा टॉपिक घेत आहे, म्हणून ध्यान देऊ नये का. ओके, मग बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही है ना ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, ओके कॉलेजमध्ये कोणत्याही ठिकाणी असले, तुम्हाला है ना ऑफिसमध्ये कसं असते माहिती आहे का, शाळेमध्ये ते तितकं नसते. शाळेमध्ये वर्गामध्ये, फॉर एक्झाम्पल वर्गात म्हणून, वर्गामध्ये बसलेलं आहे, घंटी वाजले, बाहेरची वाजलेली आहे, तास संपलेला आहे, पण सर बाहेर जाणंच गेले. सर शिकवायले, आपण म्हणलं सर घंटी वाजली, सरांनी म्हणलं शांत बसा. ओके, मग आपण बाहेर जाऊ शकता का? नाही. कधी थांबू शकता? कधी क्लास थांबणार? आपण म्हणल्याने थांबणार का? नाही. विद्यार्थ्यांनी म्हणले तर थांबणार का? नाही. कोण म्हणलं तर थांबणार? सरांनी म्हणले तर. मग तो सर, तो टीचर कोण आहे? फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणलं तेव्हाच वाक्य थांबत असते. ओके, काम करत आहे कोणी, आता मग टाइम झालेला आहे, लंच ब्रेक झालेला आहे, उठायची उठाव वाटत आहे, पण बॉस आहे तिकडं. ओके, तिथं बॉस आहेत. मग बॉस असलं तर उठता येते का? नाही, ऑफिसर आहे. सर लंच ब्रेक झाला असंही म्हणता येत नाही. मग जेव्हा तिथून बॉस उठणार, जेवायला जाणार, तेव्हाच बाकीचे उठतात. त्यासारखं असते. जे फुलस्टॉप काय काम करत असतो, तो वाक्याला कुठे थांबायचं ते सांगत असतो. आणि जर फुलस्टॉप दिले नाही तर वाक्याला थांबवायचं नसते. ओके, मग ते चुकीचं जरी असलं तरी म्हणत राहायचं. ठीक आहे, हे असे विरामचिन्हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रायटिंग स्किल्स. तुम्हाला पेपरमध्ये रायटिंग स्किल्स म्हणून एक भाग असतो, 9वी-10वीला सुरुवात होतो. त्याच्यामध्ये पंक्च्युएशन हे खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमच्याकडून याच्यामध्ये जर मिस्टेक झाल्या तर वाचणाऱ्याला कळणार नाही तुम्ही काय लिहिलेलं आहे. ओके, अशा मिस्टेक होऊ शकतात. यामुळे याकडे ध्यान द्यायचं. फुल स्टॉप हा कुठे द्यायचा? जेव्हा वाक्याचा शेवट होत असतो. ओके, तर मग आजचे रायमिंग वर्ड्स, आजचे रायमिंग वर्ड्स आहेत 46चे HAT हॅट. व्हॉट्सॲप ओपन करा. पहिल्यांदा सांगतो रायमिंग वर्ड्स आहेत हॅट, मॅट, पॅट, सॅट, रॅट, बॅट, लॅट, फॅट, टॅट, वॅट. आता तुम्ही सर्वांनी काय करा, पहिल्यांदा व्हॉट्सॲप ओपन करा. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर मी जसं सांगणार त्या प्रकारे तो शब्द टाईप करा. आता टाईप करायचा, घरी जाऊन नंतर या शब्दांना 10-10 वेळेस लिहायचे. एका शब्दाला 10 वेळेस, असे 10 शब्द आहेत पण यांना एका शब्दाला 10 वेळेस लिहायचे. आणि नंतर यांना पाठ करायचं. पाठ केल्यानंतर मग खाली सही घ्यायची आईवडिलांची आणि त्याची फोटो व्हॉट्सॲपवर सेंड करायची. कळालं? कळालं असेल तर मग टाईप करायला सुरुवात करा. व्हॉट्सॲप ओपन करा. व्हॉट्सॲपवर टाईप करा. पहिल्यांदा HAT हॅट, MAT मॅट, PAT पॅट, SAT सॅट, RAT रॅट, BAT बॅट,
LAT लॅट, FAT फॅट, TAT टॅट, WAT वॅट. कळालं तुम्हाला? हे शब्द अर्थासोबत पाठ करा. याची PDF मी तुम्हाला सेंड करणार, आजच सेंड करणार. हा व्हिडिओ पण मी आहे ना तुमच्याकडे पाठवणार, म्हणजे की तुम्ही हा टॉपिक जर एकदा कळाला नाही तर बार बार बघावे. मी दुसरे टॉपिकचे व्हिडिओ सेंड केलेले नाही, ठीक आहे, पण ग्रामरच्या टॉपिकचे व्हिडिओ सेंड करत आहे. याच्या मागचं एकच कारण आहे की एका वेळेस सांगल्यानं कळत नसतो कधी कधी टॉपिक, मग तुम्हाला बार बार बघावा लागतो. पेपर द्यायचे, याचे पेपर दिल्यानंतर मग पुन्हा एकदा टॉपिक बघायचा, सॉल्व करायचं. कारण तुम्हाला तुमचं ध्येय माझ्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचं नाही. तुमचं ध्येय काय आहे? टॉपिक पूर्ण समजून आला पाहिजे. याच्यावर कोणता पण प्रश्न विचारला की तुम्हाला याचे उत्तर देता आले पाहिजे. मग जेव्हा तुमचे महत्त्वाचे एक्झाम्स येतात, जेव्हा तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये जाता, जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायची असते, त्यावेळी कोणीही ग्रॅमॅटिकल प्रश्न विचारले की तुम्हाला उत्तर देता हवे. ओके, इथे तुम्ही इंग्रजी शिकून आल्यानंतर एक्झाम देण्यासाठी आले नाहीत. इथे तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी आले आहेत, इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी आले आहेत, म्हणून लाजायचं नाही. ओके, कधीही कमी मार्क पडले तर मला फोन लावायचा, मला म्हणायचं सर मला इतके मार्क पडले आहेत, मी टॉपिक वाचलेला आहे, मला कळत नाही का? ओके, कोणकोणते क्वेश्चन चुकले, त्याचे बरोबर उत्तर काय ते बघायचे, टॉपिक वाचायचा. एका पेपरला 2-3 वेळेस सोडायचं. मी 99 विद्यार्थ्यांना बघत असतो, त्यांनी एकदा पेपर झाल्यानंतर कधी त्याच्याकडे बघत पण नसतात. आपल्या क्लासमध्ये तसं करायचं नाही. ओके, कोणीच करायचं नाही. आता सगळ्यात पहिले फुलस्टॉप झालेला आहे. फुलस्टॉप काय असतो? थांबा म्हणत असतो. ओके, रेड लाईट असते. कॉमा हा स्पीड ब्रेकर असतो, स्पीड कमी करतो फक्त जराशी. ओके, एक आपण रस्त्यावरचा हा जर्नीवर आहे का. फुलस्टॉप काय करतो? रेड लाईट येते, डायरेक्ट गाडी थांबवायची असते. पण स्पीड ब्रेकर आला की गाडी थांबवता का आपण? थांबवायची, नंतर जायचं नाही, स्पीड कमी करत असता. ओके, मग हळूसा जरासा पॉज असतो आणि गाडी जाते बरोबर पुढे. तो असतो कॉमा. याच्यावर वाक्याला डायरेक्ट थांबवायचं नसतो, फक्त स्पीड कमी करायची असते. कसं आहे? तर मग फॉर एक्झाम्पल्स याच्यामध्ये काय दाखवत असता बघा, वेगवेगळे आयडियाज सांगण्यासाठी. ओके, नाही तर एलिमेंट्स, वाक्यामधले वेगवेगळे आयडियाज नाही तर एलिमेंट्स सांगण्यासाठी आपण यूज करत असता. म्हणजे की आमच्या क्लासमध्ये कन्व्हर्सेशन्स, रायमिंग वर्ड्स, ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स, स्पीचेस या सर्वांची मी तयारी करून घेतो. आता बघा मी काय म्हणलो, कन्व्हर्सेशन्स, रायमिंग वर्ड्स, ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स, मध्ये मध्ये जरासं थांबलेलं आहे असं म्हणलो का? आमच्या क्लासमध्ये मी कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करून घेतो आणि नंतर डायरेक्ट थांबवलो नाही, तिथं फुल स्टॉप नाही, कॉमा आहे. वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्यात. असं आहे, तुम्हाला आहे ना जर कोणती लिस्ट बनवायची असेल, वेगवेगळे तुमचे आयडियाज आहेत, विचार असतात वेगवेगळे, हे मला करायचं आहे, मग काय काय करायचं आहे, त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय द्यायचं असते? कॉमा द्यायचा. कारण वेगवेगळ्या जेव्हा तुम्ही गोष्टी सांगत असता, ओके, मला हे करायचं आहे, नंतर हे करायचं आहे, नंतर हे करायचं आहे, आता 3 गोष्टीबद्दल बोललेलं आहे मी, मग या 3 गोष्टीमध्ये काय येणार? तर कॉमा येणार. ओके, सांगताना त्या पद्धतीने सांगत असता. संख्या पण ओके, 12, 14, 18, 16. आता मी हे सगळे जे संख्या सांगत आहे ते लिहिताना काय करायचं? 12 लिहायचं, नंतर कॉमा द्यायचा, 13, 14, ओके. संख्यांमध्ये, तारखेमध्ये तुम्ही कॉमा देऊ शकत असता, सॅल्युटेशन्समध्ये असतो. ओके, या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी यूज करत असतात कॉमा. ओके, कळालं तुम्हाला? याच्यासोबत यूज बिफोर अ कंजक्शन लाईक अँड इन अ सेंटेन्स. अँड हा एक कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे 2 वाक्याला एकत्र करत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल, आय एट ॲन ॲपल अँड ॲन ऑरेंज. मी एक ॲपल आणि ऑरेंज खाल्लो. एक ॲपल आणि एक ऑरेंज खाल्लेला आहे. ओके, खाल्लो, एट आहे ना. ओके, नाहीतर आय एम इटिंग ॲन ॲपल अँड ॲन ऑरेंज. मी एक ॲपल आणि ऑरेंज खात आहे, सफरचंद आणि ऑरेंज. ओके, माहीत आहे. मग मी एक ॲपल आणि ऑरेंज खात आहे हे वाक्य सांगत आहे, मग याच्यामध्ये अँड यूज केलेलं आहे. खूप जण काय म्हणत असतात, नाहीतर तुम्हालाही माहीत असेल की काय असते, ॲपल अँड ऑरेंज. याच्याशिवाय आपण असंही लिहू शकता, ॲपल कॉमा ऑरेंज, हो की नाही. नाहीतर याही प्रकारे लिहू शकता, ॲपल ऑरेंज बनाना. मग याच्यामध्ये आखरीला अँड लिहितात आणि इकडे कॉमा लिहित असतात. तुम्हाला कळालं नसेल तर व्हॉट्सॲप ओपन करा, मी तुम्हाला अजून समजून सांगतो. बघा, फॉर एक्झाम्पल 3 शब्द घेऊत, हॅट, ओके, कॉमा, मॅट अँड बॅट. ओके, आता बघा मी 3 शब्द लिहिलेले आहेत. असे लिहिताना खूप जण असे लिहित असतात बघा, हॅट, मॅट अँड बॅट, म्हणजे आखरीच्या वेळी अँड लिहित असतात. ओके, कॉमाशिवाय. म्हणून खूप जण काय म्हणतात की अँड हा कॉमा सारखाच आहे, पण कधी कधी अँडच्या पहिले पण हॅट, कॉमा, मॅट, कॉमा अँड बॅट या प्रकारे पण लिहित असतात. ओके, कॉमा देऊन त्यानंतर पण पुन्हा एकदा अँड लिहित असतात.
मग याचा अर्थ काय आहे बघा. तर याचा अर्थ काय आहे बघा. कॉमा जो असतो ना, अँडच्या पहिले येणारा जो कॉमा असतो, हा कधी कधी एक्झाममध्ये विचारू शकतात. असा कंजक्शनच्या पुढे जर कधी कॉमा यूज केलेला असेल, अँड या कंजक्शनच्या पुढे, तर याला म्हणायचे ऑक्सफर्डचा कॉमा. कशाचा? ऑक्सफर्ड. शाळेचं नाही बरं का. ऑक्सफर्ड स्कूल जे आहेत, कॉलेज जे आहेत, तो नाही, त्याचं नावच आहे ऑक्सफर्डचं कॉमा म्हणून. ओके, म्हणून ऑक्सफर्डचा कॉमा म्हणून असतो. त्या ऑप्शनला टिक करायचं जर अँडच्या पहिले जर कॉमा आलेला असेल. अँडच्या पहिले म्हणजे शब्दाच्या पहिले नाही बरं का, डायरेक्ट कॉमा आणि त्यानंतर लगेच अँड लिहिलेलं आहे. ओके, असं नसलं पाहिजे. बॅट कॉमा मॅट अँड असं नाही. अँडच्या पहिलेच आहे पण त्याच्यामध्ये शब्द आहे, तसं नाही. डायरेक्ट अँडच्या जर सुरुवातीलाच असेल अँडला लागून, तर मग त्याला म्हणायचं ऑक्सफर्डचा कॉमा. ओके, ऑक्सफर्डचा कॉमा. कळालं? हे झालं फुल स्टॉप आणि कॉमा. फुल स्टॉप काय करतो? वाक्याला थांबवत असतो. कॉमा जरासा स्पेस द्यायचा. संपवायचं, फुल स्टॉप, कॉमा, थांबा जरासं, आनंतर पुन्हा जा, या प्रकारे. सेमीकॉलन. नाउ व्हॉट डज सेमीकॉलन डू? कनेक्टिंग क्लॉजेस. ओके, वर्क्स एज अ फंक्शन, ॲक्ट्स ब्रिज रिपीटिंग रिलेटेड थॉट्स, यूजेस एक्झाम्पल, हेल्प्स टू मेंटेन फ्लुएन्सी इन रायटिंग. ओके, मग बघा, सगळ्यात पहिले क्लॉज. वेगवेगळे क्लॉज असतात. क्लॉज म्हणजे काय? तर बघा, तो इंग्रजीमधला एक टॉपिक आहे. ओके, इंग्लिश ग्रामरमधला एक टॉपिक आहे. त्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे काय असतात, तो वाक्य एकामेकावर अवलंबून असतात. ओके, तर एकामेकावर अवलंबून असते म्हणजे छोटा भाऊ मोठ्या भावावर अवलंबून असतो, हो की नाही? जर कधी कोणता माणूस पडला आणि एक माणूस त्याला हात द्यायला गेला, तर त्या माणसाला उठण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या हाताची गरज लागते. त्या माणसानं जर उठू दिलं नाही, डायरेक्ट हात सोडून टाकला, तर ते पुन्हा पडणार. म्हणजे स्वतःहून उभा टाकू शकाल का? नाही. म्हणजे उभा टाकेल पण गरज आहे ना. ओके, त्या प्रकारे मला काय म्हणायचं आहे की वाक्य कोणते कोणते असतात त्यांना अर्थच नसतो दुसऱ्या वाक्याशिवाय. फॉर एक्झाम्पल, मी दुकानाला गेलो आणि चिवडा खाल्लो. वाक्य माहित आहे? मी दुकानाला गेलो आणि चिवडा खाल्लो. याच्यामध्ये आणि चिवडा खाल्लो, मी जर आलो तुमच्याकडे आणि म्हणलो आणि चिवडा खाल्लो, तुम्हाला बरोबर वाटणार का? पुन्हा सांगतो, आणि चिवडा खाल्लो. नाही, तुम्ही म्हणाल सर हे आणि कसं का स्टार्टिंगला लावता हा, हे वाक्याचा पूर्ण अर्थ नीट बनत नाही. ओके, याच्या पहिले कोणतं दुसरं वाक्य आलं पाहिजे असं तुम्ही म्हणत आहे की नाही, असा प्रश्न येतो की नाही. मी दुकानाला गेलो, एवढं जर मी वाक्य म्हणलो तुम्हाला की अरे राहुल मी दुकानाला गेलो, वाक्य बरोबर आहे, फुल आहे. तुम्हाला दुसरं काही माहिती पाहिजे का? नाही. ओके, म्हणजे की काय असते, जे वाक्यांना दुसऱ्या वाक्याची गरज नसते त्याला म्हणतात इंडिपेंडेंट क्लॉज. ओके, आणि ज्या वाक्याला दुसऱ्या वाक्याची गरज असते त्याला म्हणतात डिपेंडेंट क्लॉज. या दोन क्लॉजला कधी कधी जोडण्याचे काम करत असतो सेमीकॉलन. म्हणजे क्लॉजेसच्या मध्ये यूज करतात सेमीकॉलनला. हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. कनेक्टिंग क्लॉजेस. ओके, कधी कधी जे विचार असतात रिलेटेड, ओके, म्हणजे की दोन माणसं आहेत त्यांचे विचार आहेत जे एकामेकाला जुळत असतात, तशा विचारांना पण लिहिण्यासाठी सेमीकॉलन यूज करत असतात. ठीक आहे, म्हणजे एका माणसाने म्हणलेलं आहे हे ब्रिजवर काम करायचं आहे, दुसऱ्याने पण त्याच्याचबद्दल एक वाक्य लिहिलेलं आहे, तर मग त्या दोघांनी असं म्हणलेलं आहे म्हणून आपण सेमीकॉलनचा ते यूज करू शकत असता. ओके, आता बघा, तुम्हाला म्हणलं होतं मी मराठीमध्ये जर आहे ना तुम्ही विरामचिन्ह चुकीचे यूज केले तर कसा जोक बनत असतो, इंग्रजीमध्ये जर चुकीचे यूज केले तर तुम्हाला मार पडत असतो. ओके, हसणं सोडून टाका, मार पडतो. ठीक आहे, कसं का? तर मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, ते वाक्य सांगलं की पुढे लय वाक्य आहे का, नाहीतर तुम्हाला राग येणार. ठीक आहे, बघा. तर मग पहिलं वाक्य आहे वुमन विदाउट हर मॅन इज नथिंग. ओके, याच्यामध्ये कुठं विरामचिन्ह यूज केलंय का? आखरीला फक्त फुल स्टॉप यूज केलाय, दुसरं कुठेच नाही. वाक्य काय आहे? वुमन विदाउट हर मॅन इज नथिंग. याचा अर्थ काय बनतो? ठीक आहे, याचा अर्थ बनतो बाई त्या माणसाशिवाय काहीच नाही. म्हणजे बाईचा अर्थच नाही, जर माणूस नसेल तर अर्थच नाही. ओके, याचा अर्थ बनतो त्या पहिल्या वाक्याचा, म्हणजे बाई एकटं काही करू शकत नाही. दुसरं वाक्य काय? वुमन सेड विदाउट हर मॅन इज नथिंग. याचा अर्थ बनतो बाईने म्हणले तिच्याशिवाय माणूस हा काहीच नाही. ओके, आता पहिलं वाक्य जर मी सांगलो असतो फक्त, तर मग पप्पाला जेवायला मिळालं नसतं, लगेच दुसरं वाक्य सांगावं लागलं. ओके, याच्यामुळं याशी वेगवेगळे वाक्य बनू शकतात. या ठिकाणी इथे काय यूज केलं आहे? इथे कॉलन यूज केलं आहे. हे कशासाठी? हे कन्व्हर्सेशनमध्ये यूज करतात. आता मी काय म्हणलो, वुमन सेड, इथं सेड कुठं लिहिलेलं आहे का? SAID नाही. मग कसं का म्हणलेलं आहे?
त्या कॉलनचा अर्थ होत असतो. याचा अर्थ होत असतो, कुठे जर तुम्ही वुमन आणि त्याच्या पुढे असं लिहिलं आहे, कोणताही शब्द लिहिला आणि त्याच्या पुढे कॉलन लिहिला असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, वुमन सेड, ए सेड, राहुल सेड, या प्रकारे. फक्त तिथे पुढे कॉलन लिहायचा असतो. ओके. विदाउट हर मी स्पेस दिलेला आहे बघा, का तिथे कॉमा आहे म्हणून. मॅन इज नथिंग आणि इथे थांबलेलं आहे. यासारखे हे वाक्यांना वाचायचं असतात पंक्च्युएशनच्या मदतीने. म्हणून काय असते, तुम्हाला कोणती गोष्ट वाचायला दिली तर मग दिल्यानंतर तुम्ही किती स्पष्ट वाचता, त्याचसोबत तुम्ही त्यामध्ये दिलेल्या पंक्च्युएशनचा कसा यूज करत असता. कॉमाला तर थांबायचं, फुलस्टॉप आला तर थांबायचं. ओके. क्वेश्चन मार्क आला तर आवाज कसा असला पाहिजे, एक्सक्लामेटरी मार्क असला तर आवाज कसा असला पाहिजे, या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके. आता क्वेश्चन मार्कबद्दल मला जास्त माहिती सांगायची गरज नाही, कारण याच्या नावामध्येच आहे, हा असतो प्रश्न. ओके. हे क्वेश्चन एक प्रश्नाला दर्शवत असतो. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्क हा खूप महत्त्वाचा असतो. का माहीत आहे, कारण तुम्हाला माहीत आहे वॉट हा WH वर्ड आहे, पण ज्या ज्या ठिकाणी वॉट यूज करतात त्या त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो, पण कोणकोणत्या ठिकाणी नसतो. मग काय असते, तुम्हाला कधी कधी वाक्याकडे न बघता पण तुम्ही सांगू शकता की ते वाक्य प्रश्न आहे की नाही. फक्त आखरीला बघायचं क्वेश्चन मार्क आहे की नाही, जरी WH वर्ड असला तरी. ओके. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, हे प्रश्न आहे, म्हणून आखरीला क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. ओके. पण एक दुसरं वाक्य घ्या, व्हॉट अन अमेझिंग थिंग इट इज, व्हॉट अन अमेझिंग थिंग इट इज, ते किती अद्भुत गोष्ट आहे, हे प्रश्न नाही बरं का, हे एक वाक्य आहे. मी सांगत आहे व्हॉट अन अमेझिंग थिंग इट इज, ते किती अद्भुत गोष्ट आहे. प्रश्न विचार नाही गेलो किती अद्भुत आहे, मी सांगत आहे खूप अद्भुत गोष्ट आहे म्हणून. याच्यामुळे आपल्याला फुल स्टॉप येत असतो. या प्रकारे पण वाक्यांचा अर्थ बदलतो. म्हणून तुम्ही क्वेश्चन मार्क देता की फुल स्टॉप देता, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. फक्त डायरेक्ट वॉट दिसलं म्हणून डायरेक्ट आहे ना तिथं क्वेश्चन मार्क द्यायचं नाही. ते वाक्याचं स्ट्रक्चर बघायचे. WH वर्ड नंतर कोणतं आलं पाहिजे, तिसऱ्या नंबरचं वाक्य आलं पाहिजे. 2 1 3, 1 2 1 2 3, 2 1 2 1 3. मी काय बोलत आहे आता, हे 4 सूत्र सांगले ते कोणते सूत्र आहेत हे कळाले नसेल तर माझा यूट्यूबवरचा सेमिनार बघून घ्या, इंग्लिश फॉर बिगिनर्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये मी समजून सांगलेलं आहे. ओके. आता बघा, हे प्रश्न विचारत असतो. ओके. क्वेश्चन मार्क द पंक्च्युएशन. ओके. कळालं तुम्हाला. त्यानंतर येतो एक्सक्लामेटरी मार्क. एक्सक्लामेटरी मार्क म्हणजे काय असतो तर बघा, सगळ्यात पहिले फुल स्टॉप वाक्याला थांबवायचं काम करत असतो. देन त्यानंतर येतो कॉमा. ओके. कॉमा वाक्यांना थांबवत नसतो. ओके. जरासा पॉज घ्या म्हणत असतो, नंतर पुन्हा वाक्याला कंटिन्यू करत असतो. ओके. सेमिकॉलॉन. सेमिकॉलॉन वाक्यांमध्ये वेगवेगळ्या क्लॉजेसला नाहीतर सिमिलर थॉट्स जे असतात त्यांना एकत्र करण्याचं काम करत असतो. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क प्रश्न विचारायचे काम करत असतो. प्रश्न कुणाला विचारायचा असेल तर आखरीला क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके. मग याचे एक्झाम्पल, क्वेश्चन मार्कचे एक्झाम्पल लिहाल का तुम्ही. फॉर एक्झाम्पल बघा. ठीक आहे. कॅन यू प्ले, आखरीला क्वेश्चन मार्क आहे. कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का, बरोबर ना, क्वेश्चन मार्क आहे ना. कॅन दे जम्प, काय येणार याच्या आखरीला, कॅन दे जम्पच्या आखरीला काय येणार सांगा बरं. याचा अर्थ मी सांगतो, ते उडी मारू शकतात का, ते उडी मारू शकतात का सांगा. याच्या आखरीला काय येणार, आणि जे पण येणार ते आहे ना त्या कॅन यू जम्पच्या आखरीला द्या. फुल स्टॉप द्या, क्वेश्चन मार्क द्या, एक्सक्लामेटरी मार्क द्या, कोलॉन द्या, कॉमा द्या, जे वाटेल ते. ओके. पण तुम्हाला काय वाटते, हे प्रश्न आहे की साधं वाक्य आहे, ते उडी मारू शकतात का. जर साधं वाक्य वाटत असेल तर फुल स्टॉप द्या, कॅन यू जम्प, फुल स्टॉप. जर वाटत असेल की ते प्रश्न आहे तर आखरीला क्वेश्चन मार्क द्या आणि टाईप करा. ओके. तुम्ही एकदा आहे ना ती वाक्य टाईप करा. ठीक आहे. तोपर्यंत पाणी पिऊन येतो. तुम्ही पाणी पिया. लेट्स व्हेरी वॉटर.
Yes, it is going on. Okay. So did you answer? प्रश्नाचं उत्तर मी सांगू आता. कॅन दे जम्प, तेवढी मारू शकतात का? तर वाक्याच्या उच्चारापासून तुम्हाला कळत असेल आणि मराठीच्या अर्थापासूनही माहित आहे की तो आहे प्रश्न. काय आहे? प्रश्न. ओके, वेट अ सेकंड. ओके, सगळ्यात पहिलं उत्तर दिलं बघा शालिनी यांनी, नंतर जयंत यांनी दिलेलं आहे, मोहिनी मॅम यांनी दिलेलं आहे, त्यानंतर वाडपल्लू यांनी दिलेलं आहे, नंतर अनुष्का मॅम यांनी दिलेलं आहे, नंतर स्पेलिंग मिस्टेक असली तुम्ही सांगणार नाही. ओके, नंतर आकांक्षा यांनी दिलेलं आहे. जाधव सर, तुम्ही उडी मारू शकता का? ते उडी मारू शकतात का? हे प्रश्न आहे की वाक्य आहे? प्रश्न आहे. याच्या आखला प्रश्नचिन्ह येत असते. ओके, ठीक आहे. So let me check if you are able to hear me because sometimes there are some problems. Okay, आता बघा प्रश्नचिन्ह तुम्हाला कळालं. आता एक्सक्लामेटरी मार्क, कम्युनिकेट सडन आउटक्राय और इम्पेसिस, म्हणजे की अचानक. कसं वाटलं? तर अचानक जे आहे ना गोष्टी होत असतात. ओके, तुम्ही म्हणा सर कसं का, मग तुम्ही सर असं म्हणले ना, मग ज्यावेळी तुम्ही म्हणणार मी अचानक असं जेव्हा आवाज केलो तेव्हा तुम्ही म्हणला सर, मग तेव्हा जेव्हा सर लिहिणार तेव्हा एक्सक्लामेटिव्ह मार्क द्यायचा. का? कारण तुमचा अचानक असा आवाज आलेला असेल, हो की नाही? अचानक भीती वाटली, आनंद झालेला आहे, या ज्या गोष्टी होतात, अचानक जो आवाज येत असतो त्याला आहे ना एक्सक्लामेटरी मार्क द्यायचे असतात. ओके, नाही तर कोणत्या जर वाक्यावर तुम्हाला एम्फेसिस द्यायचे असेल, महत्त्व द्यायचे असेल, ओके, म्हणजे जो कोणता जर शब्द असेल, कोणतं जर वाक्य असेल, त्याला तुम्हाला मोठ्या आवाजात म्हणायचं असेल, ओके, ते प्रश्न नाही पण त्याला मोठ्या आवाजात म्हणायचे आणि ती वाक्य आहे. प्रश्न असेल तर तू काय करायला, तू काय करत आहेस, हे वाक्य प्रश्न आहे म्हणून हे मोठ्या आवाजात असणारच. पण वाक्य असते का? ओके, मी जेवण करत आहे, हे वाक्य साधं वाक्य आहे आणि याचा आवाज पण कमी असतो. पण जर याला मोठ्या आवाजात म्हणायचं आहे, मी जेवण करत आहे, मग ते कसं म्हणणार? तर त्याच्यासाठी पण तुम्ही एक्सक्लामेटरी मार्क देऊ शकता, एक्सक्लामेशन देऊ शकता आणि त्याला इम्फेसिस देऊ शकत असता. ती महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हणून सांगू शकत असता. ठीक आहे, म्हणून एक अचानक ज्या गोष्टी होतात आणि त्यासाठी जे शब्द आहेत, ओ व्हॉट इज इट, यासारखे जे शब्द असतात, आता आउच लागलं मला, ओके, यांना एक्सक्लामेटरी मार्क द्यायचा, त्याच्यानंतर कोणतं जर वाक्य खूप महत्त्वाचं आहे म्हणून दाखवायचं असेल, मोठ्या याच्यात इम्फेसिस द्यायचं असेल तर एक्सक्लामेटरी मार्क द्यायचा. ओके, हे कशावानी काम करते? फटाक्यावानी काम करते. ओके, फटाका तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हातात घेत असता, ओके, साधा सुद्धा फटाका असतात, जेव्हा आग लावतात तेव्हा अचानक फटकन फुटते. पहिले शांत राहतात, ओके, त्याला आग लावल्यानंतर काहीच करत नसतात, पण जेव्हा लागले तेव्हा अचानकच फटकन फुटतो, हो की नाही? असं टायमर येत असतो, नाही लगेच दणगण फटक फुटून राहतो. त्यासारखे हे वाक्य असतात. वाक्य साधे 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 जातात, नंतर अचानकच एक वाक्य येते, ते असतं एक्सक्लामेटरी मार्क. याचा आवाज पण असा नसतो, औ काय झालं, असे आवाज नसतात. ठीक आहे, अरे काय झालं कडे, यासारखे. मग अरे म्हणले की आपल्याला एक्सक्लामेटिव्ह मार्क द्यायचा. काय? अरे एक्सक्लामेटिव्ह मार्क. कळालं? मग बघा याच्यानंतर आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील आतापर्यंत, जर तुम्हाला काही शिकवत आहे याच्यावरचे काही एक्झाम्पल्स द्यायचे का, तर त्याबद्दल तुम्ही मला विचारू शकता. नाव सेंड करायचं तुमचे, विदाऊट नावाचे मी आहे ना तुम्हाला विचारणार नाही. नाव सेंड करा. केले का? ओके, अतुल सर विचारा.
सर व्हिडिओ शेअर करा रेकॉर्डिंग नंतर. हो ते तर सेंड करणारच, पण आतापर्यंत जे शिकवलं त्याच्याबद्दल हां. काही प्रश्न आहे का तुम्हाला? नाही नाही, प्रश्न वगैरे नाही आहे. माझं थोडंसं क्लास मिस होत आहे, मधामधात मी जॉईन होऊन आलो आहे, थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे, त्या कारणामुळे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आर्टिकलवरचा अभ्यास केला आपण? हो सर. ठीक आहे. जर काही अडचण आली त्याच्यावर तो विचारा, ठीक आहे. त्याच्यावरचा पेपर पण होणार आहे MCQचा. ओके. कधी सर? वैभवी मॅम, तुम्ही विचारा आता प्रश्न. सर मला क्वेश्चन मार्क कळाले नाही. आपलं नाव वैभवी आहे ना? हो. हां, पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्यायचं, माय सेल्फ वैभवी म्हणून. ओके. तर मग बघा, तुम्हाला क्वेश्चन मार्क हा टॉपिक कळाला नाही. क्वेश्चन मार्क म्हणजे काय? प्रश्न विचारणे. ओके. तुम्ही जेवण केलं? हो. ठीक आहे. हे काय होता मी विचारलेला प्रश्न होते की वाक्य होतं साधं? प्रश्न. प्रश्न होता. मग याच्या अखेरला क्वेश्चन मार्क लिहायचा. तुम्ही जर मराठीत लिहिता, तुम्ही जेवण केलं, अखेरला क्वेश्चन मार्क द्यायचा. तो प्रश्नचिन्ह कधी द्यायचा? जेव्हा जेव्हा ज्यावेळी आपण प्रश्न विचारत असता. आता तुम्हाला आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजीत प्रश्न कोणते असतात ते माहीत नाहीत, हो की नाही? त्याच्यामुळे हो. तुम्हाला कळणार नाही की कोठे प्रश्नचिन्ह द्यायचे. पण मी तुम्हाला आता सांगतो, एक आहे ना शॉर्टकट सांगतो बघा. एक फोटो सेंड करतो. ओके. ग्रुपवर एक फोटो सेंड केलेला आहे मी. त्या फोटोमध्ये तुम्हाला 21 ते 34 पर्यंतचे सर्व वाक्य दिसतील. त्या वाक्यांमध्ये बघा तुम्ही 23 ते 34, आता 21-22चं वाक्य सोडून टाका, बाकी सगळे 23 ते 34 त्या सगळ्यांना क्वेश्चन मार्क आहेत, कारण ते सर्व प्रश्न आहेत. आणि मी तुम्हाला 200 वाक्याचे 10,000 वाक्य जेव्हा करायला शिकवत असतो, तेव्हा एका वाक्याचे सर 41 वाक्य कुठून करायला कुठून शिकवतो. म्हणला? त्याच्यातले 120 वाक्य प्रश्न असणार आहेत. म्हणून तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला नंतर कळणार प्रश्न कोणते आहेत, कसे बनवायचे ते पण. फक्त आता इतकं ध्यानात ठेवा की मराठीमध्ये जितके तुम्हाला प्रश्न वाटतात त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्यायचं. त्याचसारखे तुम्ही जितके वाक्य पाठ करणार त्या प्रश्नासारखे दुसरं कोणतं वाक्य आलं तिथं क्वेश्चन मार्क द्यायचा. क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका, फक्त मी जेव्हा सांगणार तेव्हा. ओके. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा क्वेश्चन मार्क द्यायचा, एवढं ध्यानात ठेवा. ओके सर. याच्यानंतर बघा, शंभूराजे, हुई हॅलो सर. शंभूराजे, बोला. सर त्या पुस्तकाचे नाव काय आहेत? कोणत्या पुस्तकाचे, कशाबद्दलचं माहिती आहे? सर पुस्तक मी नवीन, आम्हाला पुस्तक नाही. तुमच्याकडे पुस्तक नाही का? हा. तर मी तुम्हाला PDF सेंड करतो पुस्तकाचे, सर्व पुस्तकाचे, ठीक आहे? हो. आता कोणतं पुस्तक बद्दल आहे ती माहिती ते तुम्ही सांगत नाही, तुम्ही मला नंतर फोन लावून विचारा. ओके. जर पुस्तक घ्यायचं असेल तर पुस्तकही तुम्हाला सर मी 5वीला आहे. घरपोच मिळू शकेल. काय? सर मी 5वीला आहे. हो, ठीक आहे. एक मी सर्वांनाच आता PDF सेंड करतो, तुम्हाला लागणारच, महत्त्वाचंच आहे. सर्व पुस्तकाचे PDF सेंड करतो. ओके. 6 पुस्तकाचे PDF सेंड केलेले आहेत मी. ओके. याच्यामधून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार. मी ज्या ज्या पुस्तकाचे नाव घेत असतो त्याच्यामध्ये ती माहिती जाऊन शोधायची. तुम्ही सेव्ह करून ठेवा. एकदा व्हॉट्सॲपवरून सेव्ह नीट करता येत नसते तुम्हाला, म्हणून त्यांना सेव्ह करून ठेवा. कोणत्या फोल्डरमध्ये आहेत ते बघा आणि त्यांना बाहेर आणा. ओके. नाहीतर तुम्ही कोणतं तर तुमच्या मम्मीचे मोबाईल जो असतो त्याच्यावर सेंड करा, म्हणजे की ते लगेच तुम्हाला तिथे जाऊन शोधता येणार. नाहीतर कोणता तरी एक ग्रुप बनवा, त्याच्यामध्ये तुमच्या पप्पाला मम्मीला ॲड करा आणि त्याच्यावर हे PDF सेंड करा. म्हणजे काय असते की त्या ग्रुपमध्ये सेव्ह राहतात, तुम्हाला लगेच शोधता येतात. ओके. एक स्टडी ग्रुप म्हणून आहे तर सेव्ह करा, त्याच्यामध्ये सर्व नोट्स सेंड करायचे. ओके. कळालं? Okay, so if you understood that, then let's move on to the next one. आता जो टॉपिक आहे त्याला म्हणत असतात क्युटेशन मार्क्स. आणि मी तुम्हाला दररोज एक मोटिवेशनल कोट सांगत असतो. आज क्लासच्या सुरुवातीला सांगलेला आहे मोटिवेशनल कोट. ओके. याचा अर्थ काय आहे? मोटिवेशनल कोट म्हणजे काय असतो, तर ते एका तर कोणत्या दुसऱ्या माणसाने सांगलेलं आहे जो सक्सेसफुल झालेला आहे आयुष्यामध्ये. ओके. एक सिद्धार्थ सरांचे पण वाक्य आहे, जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. म्हणजे काय असते, तर तुम्हाला 10,000 वाक्य पाठ आहेत, चांगली गोष्ट आहे.
पण जर नसले, तुम्हाला फक्त 10 वाक्य पाठ आहे, तर हार मानायची नाही. त्याच 10 वाक्यांचा यूज करायचा आणि ती वाक्य म्हणायला लागायचे. तुम्हाला 20 वाक्य पाठ आहेत, चांगली गोष्ट आहे. 20 वाक्य पाठ करायची आणि ती म्हणायला लागायचे. म्हणजे जितके वाक्य पाठ आहेत, जितके शब्द पाठ आहेत, त्यांना तुम्ही बोलायला लागा. जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. ओके, तुम्हाला जो टॉपिक पाठ आहे त्याचं रिव्हिजन करा. म्हणजे काय असते, तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे बघण्याशिवाय तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा जास्तीत जास्त जर यूज केला तर तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खूप पुढे जाणार. कारण काय असते, कोणाकोणाकडे खूप 100 पुस्तकं असतात पण त्यांनी एक पुस्तक वाचत नाही. पण जर तुम्ही ते एक पुस्तक असेल तुमच्याकडे, त्याला 100 वेळेस वाचलं तर तुम्ही त्या माणसाच्या खूप पुढे जाणार. हे आहे ना ते वाक्य सांगत आहे. आता मग मला काय म्हणायचं आहे, कोटेशन मार्क कधी यूज करायचे, तर दुसरं कोणाने वाक्य सांगलेले असतील ते वाक्य जर तुम्हाला बोलायचे असते तर ते क्वोटेशन मार्क्समध्ये द्यायचे. हे जे असे 2 चिन्ह असतात, इकडून इकडून आणि इकडून इकडून, याच्यामधले जो वाक्य असते ते कोणतं असते म्हणलं तर, जे कोट देत असतो मी तुम्हाला, यांनी असं म्हणलेलं आहे, तर सिद्धार्थ सरांनी म्हणलेलं आहे, जो मेरे पास आहे वो मेरे लिए खास आहे. आता हे जे वाक्य मी म्हणलो ते कोटेशन मार्कमध्ये द्यायचं. ओके, असे वाक्य द्यायचे. नाहीतर दुसरे पण वाक्य म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, मला राहुलने काल सांगले होते की तू तू शाळेला गेला नव्हता. ओके, मला राहुलने काल सांगले होते की तू शाळेला गेला नव्हता. आता या वाक्यामधला क्वोटेशन मार्कमध्ये कोणतं वाक्य लिहायचं, तू शाळेला गेला नव्हता हे लिहायचं. कस का, कारण की क्वोटेशन मार्कमध्ये हे जे चिन्ह आहे 2, याच्यामध्ये तेच वाक्य लिहायचे जे दुसऱ्यांना सांगलेले आहे, जे आपण रिपीट करणार आहात, जे आपण पुन्हा सांगणार आहात. मग राहुलनं सांगले होते तू शाळेला गेला नव्हता, म्हणजे त्यानं म्हणलेले वाक्य आहेत ते मी पुन्हा रिपीट करत आहे ना. मग असे जे वाक्य असतात जे मी पुन्हा रिपीट करत असतो, दुसऱ्याने सांगलेले पुन्हा सांगत असतो, ते क्वोटेशन मार्कमध्ये लिहायचे. ओके, कळालं तुम्हाला? म्हणजे की दुसरं कोणानंतर सांगलेलं आहे ते वाक्य आपण इकडे सांगत आहात. कोणतं तर स्पीच आहे ते वाक्य इकडे देत आहात. ओके, दुसरं कोणानंतर म्हणलेलं आहे ते मी म्हणत आहे. ठीक आहे, कळालं? जर मी तुम्हाला म्हणलो की सब्जेक्टवर व्हिडिओ बनवा, आणि तुम्ही जर हे जाऊन मम्मीला सांगता की सरांनी म्हणलं की सब्जेक्टवर व्हिडिओ बनवा, मग याच्यामध्ये क्वोटेशन मार्कमध्ये काय लिहायचं, सब्जेक्टवर व्हिडिओ बनवा, याला क्वोटेशन मार्कमध्ये लिहायचं. कळालं? तर मग आतापर्यंत आपण खूप काही पंक्च्युएशनचे टॉपिक्स बघले. याच्याचमध्ये एक रिडल सांगतो. अँड द नेम ऑफ द रिडल इज, आय एम द पार्ट ऑफ द बर्ड दॅट नॉट्स इन द स्काय, आय कॅन स्विम इन द ओशन येट रिमेन ड्राय. व्हॉट एम आय? मी पक्षाचा असा भाग आहे जो आकाशामध्ये उडत नाही. पक्षी आकाशात उडत असतो, पण हा पक्षाचा असा भाग आहे जो आकाशात उडत नाही. आय कॅन स्विम इन द ओशन इट रिमेन ड्राय. मी समुद्रामध्ये पोहतो तरी पण कोरडा आहे. समुद्रामध्ये सगळीकडे पाणी आहे, समुद्रात पोहतात आहे तरी पण कोरडा आहे. असं असू शकते का? पक्षाचा भाग आहे, आकाशात उडत नाही, समुद्रात पोहते पण कोरडा आहे. काय आहे सांगा बरं, काय असू शकेल? या कोड्याचे उत्तर कोण कोण देऊ शकणार? डक. ओके, अजून तुम्ही डक म्हणत आहात, ठीक आहे, पण डक जर पक्षाचा भाग म्हणजे तुम्ही विचार केला पक्षी आहे उडू आणि पोहू शकतो. ओके, पक्षी आहे, पोहू शकतो, पण मला सांगा, उडू शकत नाही म्हणत आहात तुम्ही, ठीक आहे, पण समुद्रामध्ये पोहताना ओला होत नाही का? होतो ना. ओके, रीडरमध्ये काय सांगत आहे, पोहतो पण कोरडा राहतो. तर याचं उत्तर आहे बघा, ओके, याचं आन्सर आहे द बर्ड शॅडो, पक्षाची सावली. ओके, येते अपॉस्ट्रॉफी द्यायचे, जे की पुढे तुम्हाला शिकवणार आहे मी. अपॉस्ट्रॉफी, पक्षाची सावली. ओके, कळालं? अपॉस्ट्रॉफी म्हणलं होते की नाही, पुढे शिकणार. मग अपॉस्ट्रॉफी काय असतो बघा, मी आता म्हणलो तुम्हाला बर्ड शॅडो, पक्षाची सावली. मग इथं जर बर्ड शॅडो लिहिलो, अपॉस्ट्रॉफी दिलं नाही, तर याचा काय अर्थ होतो, खूप काही पक्षी आहेत आणि सावली. ओके, पण बर्ड शॅडो जर अपॉस्ट्रॉफी दिलो तर याचा अर्थ होतो पक्षाची सावली. तो पक्षी आहे त्याची सावली. माझी सावली म्हणलं की हे, मग माय शॅडो. ओके, इथं काय अपॉस्ट्रॉफीची गरज नाही, पण बॉयज शॅडो, मुलाची सावली. मग बॉय लिहिलं त्याच्या नंतर अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. खूप विद्यार्थ्यांकडून अशी चूक होत आहे. कोणती माहीत आहे? तर 10 सब्जेक्ट आहेत, आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ही चूक होत आहे, ही मिस्टेक. बॉईज, बॉईजवर त्यांना लिहायचं असते BOYS, बॉईज. याचा अर्थ होतो मुले. त्यांनी लिहित आहेत BOY अपॉस्ट्रॉफी एस, बॉईज. याचा अर्थ होतो मुलांचे. ओके,
बॉईज हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल. पण बॉईज म्हणले की मुले, असे वेगवेगळे अर्थ होत असतात. ठीक आहे. अपॉस्ट्रॉफी काय दर्शवत असते बघा, पोझेशन, ओनरशिप ऑर बिलॉंगिंग, म्हणजे काय, मालकी दर्शवत असते. ओके. फॉर एक्झाम्पल ही पेन आहे, ही कोणाची आहे, ही माझी पेन आहे. तर मग अपॉस्ट्रॉफी काय दर्शवते, न्यायमूर्तीज पेन, माझी पेन आहे. ओके. न्यायमूर्तीज नोटबुक, माझी नोटबुक आहे. मग न्यायमूर्ती लिहिलं त्याच्यानंतर वर अपॉस्ट्रॉफी लिहावं लागते. फॉर एक्झाम्पल न्याय लिहिलेलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये, इतकं मोठं नाव कोण लिहिणार, ओके नाही. वर अपॉस्ट्रॉफी लिहिलं, हे वरचं आहे बरं का, खालचा कॉमा नाही. ओके. न्याय लिहिल्यानंतर खालचं कॉमा नाही, असं डोक्यावरचं आहे, वर आलेला कॉमा. कॉमा न्यायमूर्ती, नंतर यस लिहायचं, न्यायमूर्तीज, नंतर मग लिहा नोटबुक, म्हणजे की माझी नोटबुक आहे ते. ओके. हे ओनरशिप, मालकी दर्शवत आहे की नाही मी, माझी पुस्तक आहे, माझी नोटबुक आहे म्हणून. हो. मग ते कशाच्या मदतीने दर्शवू शकलो, अपॉस्ट्रॉफीच्या. म्हणून मालकी दर्शवण्यासाठी अपॉस्ट्रॉफी यूज करतात. ओके. कळालं तुम्हाला. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर जर तुम्हाला मालकी दर्शवायचे असेल तर अपॉस्ट्रॉफी यूज करतात. कळालं. पोझेशन, मालकी, म्हणून एक शब्द पाठ करून टाका, पोझेशन. आता दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन्स, म्हणजे की कोणता जर मोठा शब्द असेल त्याला छोटं करण्यासाठी, हेही तुम्ही ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल बघा, डू नॉट, डू नॉट, डू डू डू, याच्यामध्ये डू नॉट आहे, याला छोट्या फॉर्ममध्ये लिहित असतात, डोंट. ओके. डोंट, पहिलं वाक्य आहे डू नॉट आणि दुसरं आहे डोंट. आणि तुम्हाला सांगतो मी, हे दोन्ही एकच आहेत. डू नॉट आणि डोंट या दोन्ही पण एकच आहेत. ठीक आहे. विश्वास होतो. दोन्ही वेगवेगळे वाटतात, उच्चारामध्ये वेगळे वाटतात. ओके. पण अर्थ काय याच्यामध्ये, डू नॉट आणि डोंट याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी दिलं आहे, म्हणजे हे जे मोठा शब्द आहे त्याला छोटं केलेलं आहे आपण. कशाच्या मदतीने, अपॉस्ट्रॉफीच्या मदतीने. इंग्रजीमध्ये असं सगळीकडे होते, डोंट, डिडंट, ओके, शांट, वोंट, आरंट, हे सगळे काय करत आहेत, मोठं जे वाक्य आहे आर नॉट याला छोटे करत आहेत, आरंट. मग बघा याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफीचं काम आहे की नाही. हो. अपॉस्ट्रॉफी काय करत आहे, मोठ्या शब्दाला छोटं करत आहे. या प्रकारे मोठ्या शब्दाला छोटं करणे ही ग्रामरमध्ये अपॉस्ट्रॉफी यूज करत असतात. त्याच्याचसोबत अपॉस्ट्रॉफी काय, मालकी दर्शवण्यासाठी यूज करत असतात. ओके. त्यानंतर डॅश आणि हायपन. डॅश सेपरेट थॉट्स, हायपन जॉईन्स वर्ड्स. डॅश काय करत असतात, वेगवेगळे जे विचार असतात त्यांना, वेगवेगळे विचारांना आहे ना सेपरेट, दूर करण्यासाठी. मग याला ध्यानात कसं ठेवायचं, डॅश, डॅश म्हणजे धडक. ओके. धडक म्हणजे कोणती कार आली आणि दणकन मारली, तर मला सांगा कोणती कार येऊन दणकन मारली तर ते इथंच राहणार माणूस की उडणार, उडून जाणार ना. म्हणजे वेगवेगळे विचार आहेत, त्या वेगवेगळ्या विचारांना उडून टाकलं, हे असतो डॅश. आणि मोठा पण असतो, मोठे आहे म्हणजे उडून टाकणार, हे असा डॅश असतो, मोठा असतो. वेगळ्या विचारांना वेगळं सेपरेट करण्याचं काम करत असतो डॅश. हायपन काय करत असते, शब्दांना जोडण्याचं काम करतो. तुम्हाला माहित आहे बघा, एक आपण जर शब्द लिहिला, फॉर एक्झाम्पल फन आणि इथं CTION फंक्शन. आता हे शब्द एकच आहे, फंक्शन, पण ही एक आहे म्हणून कसं दाखवायचं, तर हायपन यूज करायचा, म्हणजे की कळणार की शब्दांना एकत्र करत आहे. नाहीतर दुसरा एक शब्द घेऊ, पेन्सिल. आता यामध्ये जर मी येथे जर हायपन यूज केला तर हे काय दाखवते, हे शब्द एकच आहे म्हणून. तर ते कधी कधी तसे यूज करत नसतात, पण ज्या ज्या ठिकाणी यूज करायचं. फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेशन, मग को त्याच्यामध्ये हायपन द्यायचं आहे आणि तर ऑर्डिनेशन, या दोन शब्दांना एकत्र असायचं काम दाखवत आहे. म्हणजे डॅश काय करतो, वेगवेगळे आहेत, हायपन दोन शब्दांना जोडत असतो. ओके. कळालं. तर मग आजचं मोटिवेशनल कोट आहे, लागलेली बुट. ओके. एक सेकंड ना, नो नो नो, असंच आहे की नाही की चेक करू द्या, असं नसणार ते, हो की नाही. टाईप करताना कधी कधी मिस्टेक होत असते, म्हणून लिहून ठेवायचे अशा गोष्टी. ठीक आहे. तुम्ही लिहून ठेवत जा, फक्त टाईप करायचे नाही व्हॉट्सॲपवर. कधी सापडणार तुम्हाला, कालचा मोटिवेशनल कोट सापडतो का, बघ द्या. बूट नसणार ते भूक असणार, हो की नाही. बरोबर. ठीक आहे. लागलेली भूक, इथं काय आहे, भूक. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक आयुष्यात जगण्याची कला शिकवते. ओके. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक आयुष्यात जगण्याची कला शिकवते. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, यांना ध्यानात ठेवा.
यानंतर असतो कोलॉन. तुम्हाला मी पहिल्यांदा समजून सांगल्यावानी कोलॉन काय करत असतो, लिस्ट, क्वेटेशन्स आणि एक्सप्लेनेशनसाठी महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल लिस्ट म्हणजे काय असते, तर तुमची मम्मी म्हणते जा किराण्याहून जाऊन सामान आण, तर मग काय करता, किराण्याचा सामान नाहीतर सामान म्हणून लिहा इथे. ओके, इथे 2 असे टिंब देत असतात आणि त्याच्यानंतर लिहा मग मीठ, दूध, तेल हे सगळे इथे 1 2 3 नंबरमध्ये लिहित असतात. याच्यावर काय देता, कोलॉन देत असता. कसं का, लिस्ट लिहायची त्याच्या पुढे कोलॉन द्यायचा असतो. कळालं. त्याच्यानंतर सर म्हणतात तुम्हाला सशाबद्दल माहिती लिहा. ससा, याच्याबद्दल माहिती लिहिताना तुम्ही डायरेक्ट माहिती लिहायला लागता का, नाही, एक कोलॉन देत असता त्याच्यानंतर इकडे माहिती लिहायला लागता. हो की नाही. ससा हा जंगलात राहणारा प्राणी आहे, ससाचा कलर पांढरा आहे. ओके, त्याचे डोळे लाल असतात. या प्रकारे सगळी माहिती लिहित असता, पण इथे काय कोलॉन देता. हो की नाही. या 2 गोष्टी तर तुम्हाला माहीतच आहेत. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशनमध्ये पण कोलॉन असतो, तर तो कसा असतो त्याकडे बघा आता. ओके, तर मग हे पंक्च्युएशनमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगलो ते मी व्हिडिओ बार बार बघा आणि पाठ करून टाका. हे माझा आहे ना हेतू आहे. मोटिवेशनल कोट इथे दिलेला आहे, बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड कीप पुशिंग फॉरवर्ड इवन वेन विदा अदर्स डाऊट यू. ओके, म्हणजे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि पाठ करत राहा. जेव्हा पण दुसरे म्हणतील हे पाठ होणार नाही, तुमचं मन पण म्हणते खूप काही गोष्टी आहेत पाठ होणार नाही, तरी पाठ करायचा प्रयत्न करत राहायचा, काहीतरी ना काहीतरी पाठ होणार. ओके, बघा. तर मग कन्व्हर्सेशनबद्दल माहिती देणार आहे मी. इन्फॉर्मल ग्रीटिंग्स आणि फेअरवेलसाठी म्हणजे काय असते माहीत आहे, तर कधी कधी तुम्ही बाय बाय जायचं, नाहीतर कोणाला ग्रीटिंग करायची आहे, पण इनफॉर्मल, फॉर्मल नाही. म्हणजे कोणत्या मित्राला भेटायचं आहे, काकाला भेटायचं आहे, पण जवळचे आहेत, त्यांना डायरेक्ट जाऊन भेटायचं आहे. मग अशा वेळी तुम्ही कोणते संवाद करणार याच्याबद्दलचं कन्व्हर्सेशन आहे. आता बघा, या कन्व्हर्सेशनमध्ये काय आहे इथे यूज केला, हा आहे कोलॉन. मग याचा अर्थ काय होतो माहित आहे, ए सेड, एने म्हणले, हा जो मुलगा आहे याला आपण ए म्हणता, आणि याने म्हणले, काय म्हणले, हाय हेलन, हाऊ इज इट गोईंग, या प्रकारे यानं वाक्य म्हणलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी ज्या प्रकारचे पंक्च्युएशन येतात त्या प्रकारचे उच्चार असले पाहिजे. मग कसे बघा, हाय हेलन, हाऊ इज इट गोईंग, प्रश्न आहे, हाऊ इज इट गोईंग, हाऊ इज इट गोईंग म्हणायचं याला. ओके, म्हणा हाऊ इज इट गोईंग. बी सेड, आता बी ने म्हणले फाईन, थँक्स, अँड यू, थँक्स अँड यू. ओके, आता इथे बघा, इथे डॅश यूज केला आहे, सेपरेट केलं दोघांना. फाईन, फाईन, थँक्स अँड यू, आणि तू, तुझं कसं सुरू आहे आता. आता इथं मी प्रश्न विचारला का, अँड हाऊ आर यू डुईंग, नाही, इथं पूर्ण प्रश्न विचारला नाही, दुसऱ्याने प्रश्न विचारला, तू कसा आहेस, म्हणलो मी ठीक आहे, आणि तू. ओके, म्हणजे इथं पूर्ण मला प्रश्न विचारायची गरज होती का, मी ठीक आहे आणि तू कसा आहेस, नाही, मी फक्त म्हणलो आणि तू, म्हणजे त्याला प्रश्न कळून जाणार. असंही असतो, अँड यू हा एक क्वेश्चन आहे म्हणून इथं क्वेश्चन मार्क दिला आहे. अशा पण गोष्टी तुम्हाला यूज करायच्या आहेत. ओके, इंग्रजीमध्ये पूर्ण वाक्य म्हणायची पण गरज नसते. फाईन, थँक्स अँड यू यासारखे. ठीक आहे. त्याच्यानंतर जस्ट फाईन, वेर आर यू ऑफ टू. ओके, मी ठीक आहे, तू कुठे चाललास, या प्रकारचे वाक्य म्हणा तुम्ही. ओके, असं म्हणणं का जस्ट फाईन वेर आर यू ऑफ टू, तसं नाही. जस्ट फाईन वेर आर यू ऑफ टू, मी बरा आहे, तू कुठे चाललास, यासारखे वाक्य म्हणा तुम्ही. बी सेड, बीने म्हणले, टू द लायब्ररी, आय हॅव गॉट अ एक्झाम नेक्स्ट वीक अँड स्टार्टेड टू स्टडी. ओके, लायब्ररीला चाललो. ओके, पुढच्या आठवड्यामध्ये एक्झाम आहे आणि आताच अभ्यास करायला लागलो, काय करावं. ओके, असं ते हे काय आहे, काय करावं आता, एक्झाम आली, हे ते गोष्टी दाखवत आहेत. आणि असे वाक्य म्हणत असतं आपण, एका आठवड्याने एक्झाम आहे, आता अभ्यास करावा लागतो. मग अशी मराठीत वाक्य म्हणत असताना इंग्रजीतून कशी म्हणायची, त्यासाठी हे कन्व्हर्सेशन्स आहेत. म्हणायची प्रॅक्टिस करा, या प्रकारे म्हणा तुम्ही, हावभाव आणा तो. ओके, चेहऱ्यावर असे हावभाव आणले तर मग जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा नॅचरल वाटणार. ओके, नंतर बघा, ए सेड, ओ नो, ओ नो, वेल आय शॅल सी यू लेटर देन, गुड लक. ओ नो, वेल आय शॅल सी यू लेटर देन, गुड लक. गुड लक म्हणजे काय, अरे नाही, ठीक आहे, मग मी तुला नंतर भेटतो, बाय, गुड लक. ओके, मग काय आहे हे वाक्य काय सांगत आहे, की तुझी एक्झाम आहे म्हणलं होतं, तर अरे ठीक आहे, मग तुला नंतर भेटतो, बाय, हेच वाक्य म्हणत आहे. मग बी सेड, थँक्स, सी यू लेटर, धन्यवाद, तुला नंतर भेटतो. कळालं. तर मग या प्रकारचे कन्व्हर्सेशन असतात. मी ज्या प्रकारे हावभाव दिलो त्याच प्रकारे तुम्ही पण हावभाव द्या आणि हे वाक्य म्हणा. ओके, या वाक्यांमध्ये काही चेंज करायचं नाही, तुम्ही जशी मराठीतून बोलाल त्याच प्रकारे बोलायचे. ओके, आणि मी पण तुमच्यासोबतच अभ्यास करत आहे,
तुम्ही पण माझ्यासोबत अभ्यास करा. तुम्हाला काही अडचण आली तर मला लगेच विचारायचे. आणि कन्व्हर्सेशन्स असतात ना, हे 4-5 दिवसानंतर बोलायचे नाही. लगेच आज अभ्यास करायचा, उद्या बनवायचा प्रयत्न करायचा. काही प्रश्न आला की मला लगेच विचारायचा. दररोज मी नवीन कन्व्हर्सेशन देतो. का? कारण वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला बोलायची आहे ना प्रॅक्टिस व्हावी. ओके, तुमची तयारी व्हावी. त्यामुळे आजचे डिक्शनरीचे शब्द आहेत 451 ते 460 वरचे. ओके, ते सिम्पल प्रेझेंट टेन्स मधले आहेत, म्हणून यांना तुम्ही 12 काळामध्ये रूपांतर करू शकता. यांना 12 काळामध्ये प्रयत्न करा. आय यूज leaves from the neem tree to make natural insect repellent. I used leaves from the neem tree to make natural insect repellent. I shall use leaves from the neem tree to make natural insect repellent. आता एका वाक्याचे मी 3 वाक्य बनवलेले आहेत. असे तुम्हाला 12 वाक्य बनवायचे, पूर्ण 10ची अशी एकूण 120 वाक्य आहेत. कळालं? आणि हे 10 शब्द पाठही करा. हे डिक्शनरी मधले शब्द आहेत. जे डिक्शनरी मी तुम्हाला आज सेंड केले आहे, त्याच्यामध्ये 451 ते 460 वरचे शब्द आहेत, ते बघून घ्या. आजच्या स्टोरीचं नाव आहे इग्नोर द हेटर्स. जे तुम्हाला हेट करतात त्यांना इग्नोर करून टाका. ठीक आहे, बघा. अ ग्रुप ऑफ फ्रॉग्स वेर ट्रॅव्हलिंग थ्रू द फॉरेस्ट when two of them fell into a deep pit. When the other frogs saw how deep the pit was, they told the two frogs there was no hope left for them. एक बेंडकं आहेत ना, त्यांचा एक समूह होता, ग्रुप होता, जे की आहे ना जंगलामधून जात होता. जाता जाता त्याच्यातले 2 बेंडकं एका खड्ड्यामध्ये पडले. बाकीच्या बेंडकांनी म्हणलं, बघलं ते खड्डा किती खोल होता, आणि त्या दोघांना म्हणलं की तुम्ही आता प्रयत्न करून सोडून टाका, लई खोल खड्डा आहे, तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही. आता कधी कधी काय असते, कोणती कोणती गोष्ट आपण बघता आपल्याला माहीत आहे की ती गोष्ट खूप मोठी आहे आणि त्या गोष्टी करू शकणार नाही कोणी, म्हणून आपण सल्ला देत असतात. असं बाकी सर्वांनी सल्ला द्यायला त्या 2 बेंडकाला सल्ला दिला तसा. पण काय असते, त्यांनी जर हार मानली तर मध्ये मरणार ना, आणि जेव्हा मरायची गोष्ट असते तेव्हा कोणी हार मानतो का? नाही ना. मग त्यामुळे काय झालं, however the two frogs ignored their comrades and proceeded to try to jump out of the pit. However, despite their efforts, the group of frogs at the top of the pit were still saying that they should just give up as they never make it out. ठीक आहे. मग काय झालं, ते दोघांना आता मरणार, त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्न करत राहिले. पण जे वरचे बेंडकं होते त्यांनी म्हणले तुम्ही येऊ शकणार बाहेर, हार माना. आता तुम्हाला राग येत असेल बरं का, तुम्ही म्हणत असाल सर त्या बेंडकांना लाज वाटत नाही का, कसं का म्हणत आहेत हार माना, नाही तर ते दोघं वारतील ना. ओके, पण काय असतं माहिती आहे काय, आयुष्यातही असंच असते. तुम्ही इंग्रजीचा प्रयत्न करता, वाचायचा प्रयत्न करता, तुम्हाला सगळी आजूबाजूची माणसं म्हणत असतील अरे लय अवघड असते इंग्रजी, आपल्याला येते का, मी प्रयत्न केलतो, मी क्लास लावलो होतो, इतके पैसे दिलतो, मला आले नाही. कसं का, त्यांनी प्रयत्न केलेत, त्यांचा अभ्यास झाला नव्हता, त्यांनी काहीच मेहनत केली नाही, त्याच्यामुळे येत नसते. ओके, पैसे देतात, अभ्यास करत नाहीत, अभ्यास केले आणि इंग्रजी बोलता आली, हे तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे. मी सेमी इंग्लिशचाच विद्यार्थी आहे, त्याच्या पहिले मला 5वीपासून इंग्रजी आली बाकीच्या विषयाला. ओके, म्हणजे काय, आय एम एबल टू स्पीक इन इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो, हे तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे. ते स्वतः पुढे इतकी मोठी जी भिंत दिसते त्याला पार करू शकता. या बेंडकापुढे तर कोणी काही नव्हतेच, आणि सगळे म्हणत होते हार माना, याच्यामध्ये सगळेजण हार मानणारच. आणि असंच झालं बरं का. काय झालं, इव्हेंच्युअली वन ऑफ द फ्रॉग्स टूक हीड ऑफ what others were saying and he gave up, jumping even deeper to his death. The other frogs continued to jump as hard as he could. Once again the group of frogs yelled at him to stop the pain and to just die. ठीक आहे. तर मग काय झालं, तर मी सांगल्या प्रकारे एका बेंडकाने हार मानलीच, आणि त्या दुसरे बार म्हणत होते, म्हणून त्यानं विचार केला की राहू द्या, मी जाऊ शकणार नाही बाहेर. त्यानं हार मानली आणि अजून खोलवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पण जो दुसरा बेंडूक होता त्यानं हार मानली नाही. त्याने वर बघला, सगळेजण म्हणत होते तू जाय खालीच पड, लई खोल आहे, तू येऊ शकनास, उगच वेळ वाया घालत आहेस, ताकद जात आहे, तुला उगत त्रास होत आहे, ओके, रक्त निघत आहे, मर म्हणून. असं सगळेजण म्हणत होते. ओके, पण काय असतं माहिती आहे का, त्यानं आहे ना हार मानली नाही. ही इग्नोर्ड देम अँड जम्प्ड इवन हार्डर अँड फायनली मेड इट आउट. When he got out and the other frog said, "Did you not hear us?" The frog explained to them that he was deaf and he thought they were encouraging him entire time. काय झालं, त्यानं हार मानले, त्यानं अजून प्रयत्न केले, जरासा वर येत होता, आखरीला एक अशी उडी मारला, त्यानं लगेच बाहेर निघाला. बाकीचे आले बेंडकं जवळ आणि म्हणले तुला इतकं लागलेलं आहे, इतका तू आता खराब झाला, इतका त्रास होत आहे, आम्ही म्हणताना तुला ऐकू आलं नाही का, आम्ही तुला म्हणत होतो बाहेर येऊ नको, उडी मारू नको, प्रयत्न करू नको, खूप खोल खड्डा आहे, असं म्हणताना तुला कळालं नाही का, ऐकू आलं नाही का. तेव्हा त्या बेंडकानं काय म्हणलं, त्या उत्तरामुळं मला हसणं आलं. ठीक आहे, त्या बेंडकाने म्हणले की अरे असं आहे का, तुम्ही ते म्हणलं का,
ते काय मला दूरचं ऐकू येत नाही ना. मला वाटलं तुम्ही म्हणता ये वर प्रयत्न कर असं म्हणता, त्याच्यामुळे मी अजून प्रयत्न केलो आणि वर आलो. म्हणजे कधी कधी काय असते, दुसरे जेव्हा आपल्याला म्हणतात तू करू शकणार, तेव्हा आपण बहिरे असायचं नाटक करायचे असतात. म्हणजे काय, मनाला सांगायचं की त्यानं म्हणलेलं आहे तू करू शकतोस असं म्हणलेलं आहे. दुसरे इन्करेज करायलेत असं पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करायचा. म्हणजे की वेळ तर जाणार आहे, आपला वेळ तो तसा जाणारच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणार की नाही करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे, हो की नाही. इतकं सांगतो आणि आजचा क्लास थांबवतो. वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. माझं जे चॅनल आहे न्यायमूर्ती सर आणि जी सुद्धा स्पोकन इंग्लिश अकॅडमी यूट्यूबवर चॅनल आहे, याच्यावर एक ग्रामर टॉपिक जातात. याच्यामुळे त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. वन्स अगेन सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.